तालुका जत जिल्हा सांगली येथे जत तालुक्यात पहिली महिला तंटामुक्ती अध्यक्षपदी सौ अनिता समाधान जगताप यांची निवड। कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून एकच केला जल्लोष। येळवी तालुका जत जिल्हा सांगली येथे जत तालुक्यातील पहिली महिला तंटामुक्ती अध्यक्षपदी सौ अनिता समाधान जगताप यांची निवड झाली। या निवडीनंतर येळवी परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला। येळवी तालुक्यात जत या ठिकाणी गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अंकली गटाने एक हाती सत्ता मिळवली, तर प्रतिस्पर्धी असलेल्या समाधान जगताप गट विरोधक म्हणून असताना त्यांनी पहिल्या ग्रामसभेपासून तंटामुक्ती अध्यक्षपदाची नेमणूक करण्यात यावी म्हणून विषय लावून धरण्यात आला होता। मात्र सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष न देता 1 वर्ष कालावधी लोटला, परंतु सत्ताधारी यांना न जुमानता याबाबत विरोधक गटाने हा विषय उचलून धरला। याबाबतचा पाठपुरावा करून सत्ताधाऱ्यांनी यासाठी विशेष ग्रामसभा बोलवली लागली। त्यानुसार नोटीस जारी करून तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी रितसर अर्ज मागवण्यात आले। यामध्ये सत्ताधारी गटाकडून आनंदा पाटील तर जगताप गटाकडून अनिता जगताप यांचे अर्ज ग्रामपंचायतीस प्राप्त झाले। अटीतटीच्या या निवडीमध्ये दोन्ही गटाकडून वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। ऐनवेळी सभेच्या अध्यक्षस्थानी म्हणजेच विद्यमान सरपंचांनी सभेचा कोरम पूर्ण असून सभा सोडून गेल्या। त्यामुळे निवडीचा निर्णय देणे सचिव तथा ग्रामसेवक कोळी यांना अवघड झाले। यावेळी जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी नियमावर बोट ठेवून अध्यक्षपदाच्या निवडीची नोटीस असल्याने सभा बरखास्त न करता कोरम पूर्ण झाला असून दुसऱ्या अध्यक्षाची निवड करून मतदान घेण्याचा निर्णय दिला। त्यानुसार ग्रामसेवक कोळी यांनी नियमाचा अभ्यास करून येळवीच्या लोकनियुक्त तंटामुक्ती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड केली। यासाठी डॉक्टर समाधान जगताप व सहकाऱ्यांनी अतिशय अटीतटीच्या लढाईत विजय खेचून आणला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला। माननीय अजितदादा पवार यांना पक्ष व चिन्ह मिळाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील पहिल्या महिला लोकनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष होण्याचा बहुमान सौ अनिता जगताप यांना मिळाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जत तालुका अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अरविंद गडदे, उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद माने, विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष सार्थक कोळी, माजी सरपंच विजयकुमार पोरे, राजकुमार धोत्रे, तुकाराम जगताप, महेश शिंदे, बाबासो वगैरे, पिराजी शिंदे, महेश मालगत्ते, शिवाजी आवटे, चंद्रकांत वगैरे, बाळासो जमदाडे, मेजर ज्ञानेश्वर माने, बाळासो दुधाळ, भाऊसो कदम, संतोष जमदाडे, नाना भोसले आदी समर्थक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी गावातून मिरवणूक काढून भव्य फटाक्याची आतिषबाजी करून गुलालाची प्रचंड मोठी उधळण येळवी येथे करण्यात आली। पूर्वी आपण जो ध्यास घेऊन याच्यामध्ये उतरलो होतो, आता आपण असं समजूया की आपण तेव्हा कुठेतरी कमी पडलो असेल, पण इथून पुढे असं होणार नाही। आजपर्यंत मला वाटतं भैया इतिहासात पहिल्यांदा झाला असेल ज्याची सत्ता असते त्याचा तंटामुक्ती अध्यक्ष होतो, पण आज पहिल्यांदा असं झालं असेल की सत्तेत असताना त्यांना तंटामुक्ती अध्यक्ष पद मिळवता आलं नाही। म्हणजे त्या अर्थाने तेव्हाची निवडणूक कशा पद्धतीने झाली असेल याचा फक्त आपण सगळ्यांनी विचार करा। आणि आज जे इथं सगळे जमलेलो आहोत आपण आपल्या सगळ्यांची Press the bell icon on the YouTube and never miss another update.